जळगावच्या चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या शिंदे गटाच्या आमदार लता सोनावणे यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिलाय। लता सोनावणेंचं जात प्रमाणपत्राबाबत माजी आमदार जगदीश वळवी यांनी उच्च न्यायालयात जी याचिका दाखल केली होती ती न्यायालयाने फेटाळली आहे। लता सोनावणे यांचे पती माजी आमदार चंद्रकांत सोनावणे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल माहिती दिली। निवडणूक आयोगाची दिशाभूल करत जगदीश वळवी यांनी खोटे अर्ज दाखल केल्याचा दावा लता सोनावणे यांचे वकील वसंत भोलानकर यांनी केलाय। सोलापुरातून एक मोठी बातमी समोर येते। मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार राजन पाटील यांना बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी थेट भाजप प्रवेशाचं निमंत्रण दिलंय। भर कार्यक्रमात दिलेल्या या निमंत्रणानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात। त्यामुळे शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या भाजपात जाण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय। राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत सदस्यांना आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीच्या कार्यक्रमात आमदार राजेंद्र राऊत यांनी ही ऑफर दिल्यामुळेच राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। पक्षामध्ये काम करत असताना अपेक्षा असते की पक्ष वाढावा। त्या पद्धतीने मालक आपण जर आम्हाला आशीर्वाद देण्याकरता काही निर्णय घेतला तर बरोबर या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो, जेणेकरून या तालुक्याची एक विकासाची एक दिशा वेगळी होईल। गणेश दादा एक आमचे दोन्ही सहकारी सगळे जणांनी मिळून काम केले, परंतु आज देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून देश वेगळ्या दिशेने जाते वाघमारे साहेब। आणि अशा स्थितीमध्ये जागतिक पातळीवरती मोदी साहेबांनी देशाचं नाव लौकिक केलेलं आहे। अशा खंबीर नेतृत्वाला आपण सर्वांनी साथ द्यावी असं मी आपल्याला साकडं घालतो। दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या शोकसभेमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावूक झाले होते। ज्यावेळी राज्यसभेची निवडणूक होती तेव्हा तब्येत खराब असतानाही पीपीई किट घालून लक्ष्मण जगताप आले होते अशी आठवण फडणवीसांनी सांगितली। यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या डोळ्यात अश्रू तरळले। मगाशी दादांनी देखील ज्याचा उल्लेख केला, भाऊंच्या आजारपणामध्ये ज्यावेळी राज्यसभेची निवडणूक होती आणि काही आम्ही त्या ठिकाणी निवडून येण्याचं गणित मांडत होतो, मतं कमी होते, अशा परिस्थितीमध्ये भाऊंची तब्येत बघता भाऊंना आणू नये की आणावं असा प्रश्न आमच्या समोर होता। गिरीश भाऊ त्या ठिकाणी संपर्कात होते आणि भाऊंकडनं निरोप आला। शंकर भाऊंनी सांगितलं की नाही, भाऊंनी सांगितलं मी येणार आहे। आणि मला आजही तो प्रसंग आठवतो की इतकी तब्येत खराब असताना पीपीई किट घालून लाईफ सेव्हिंग ॲम्ब्युलन्स मध्ये पूर्णपणे झोपून ते आले। आम्ही सगळे खाली त्यांना रिसीव्ह करायला उभं होतो आणि ती पीपीई किट घातलेले, तो मास्क घातलेले लक्ष्मण भाऊ चाचपडत खाली उतरतात। मी तर त्यावेळेस विरोधी पक्ष नेता होतो, पण सॅल्यूट करून म्हणतात मुख्यमंत्री साहेब तुमच्याकरता आलो। अतिशय आजही ती आठवण आली डोळे भरून येतात। हे जे काही प्रेम, हा जो काही निर्धार, त्याच्यानंतर विधान परिषदेच्या वेळी तर मी निरोप दिला की गरज नाही, नका येऊ भाऊ, विधान परिषद काही महत्वाची नाही आहे, आपण एखादी जिंकलो हारलो काही होत नाही। शंकर भाऊला पटवलं आम्ही। नंतर फोन आला, म्हणाले नाही भाऊ ऐकायला तयार नाहीत। भाऊ म्हणतात काय झालं तरी मी येणार।